शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी फर्टिबेस कंपनी प्रतिनिधी राहुल पवार. मागील 15 दिवसापूर्वी आपण सोयाबीन या पिकासाठी आपल्या कंपनीचे कॉपीएस एनपीके जे जीवाणूजन्य जैविक खत आहे, तर त्याचा आपण एक ग्लास डेमो साठी आपण एक ट्रायल घेतला होता. तर आपण काय केलं होतं सुरुवातीला याच्यामध्ये कॉपीएस एनपीके आणि सोयाबीनच्या बिया टाकल्या होत्या आणि या दुसऱ्या ग्लासमध्ये आपलं सर्वसाधारण जे खत वापरतो ते आणि सोयाबीनच्या बिया टाकल्या होत्या. तर आपण याच्यामध्ये पाहू शकता की कॉपीएस एनपीके वापरल्यानंतर सोयाबीनच्या झाडाची ग्रोथ कशी झालेली आहे आणि आपण जे सर्वसाधारण आपली जी प्रॅक्टिस असते त्याच्यामध्ये आपला झाडाची वाढ कशी झालेली आपण पाहू शकता. तरी पण आपण इतर भागातील जे इथं शेतकरी आहेत मी त्यांना आवर्जून म्हणजे सांगू इच्छितो की त्यांनी पण आपल्या सोयाबीन असेल, ऊस असेल, कांदा असेल किंवा इतर कोणतेही भाजीपाला पीक असेल त्याच्यासाठी रासायनिक खतासोबत त्याची 30 ते 40% पर्यंत मात्रा कमी करून आपल्या कंपनीचे कॉपीएस एनपीके हे जीवाणूजन्य जैविक खत वापरावे आणि आपल्या मातीमधील जे पडलेले अन्नद्रव्य आहेत त्याला अपटेक करण्यासाठी कुठेतरी आपल्याला त्याची मदत होते. तरी मी सर्व शेतकऱ्यांनी याचा नक्कीच वापर करावा. धन्यवाद.